पोरांनो, आपल्या ब्रँचमध्ये फेमस मशीन जी असते त्याला आपण ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. लॉसेस आपल्याला माहित नाहीत, पण इंटरव्ह्यूमध्ये कॉमन क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारला जातो टेक्निकल राऊंडमध्ये, जिथं मुलं ब्लॉक होतात आणि त्या मुलांना खरंच याच्याबद्दल एवढं काही खास माहिती नसतं. शेवटपर्यंत बघा, सांगतो, लक्ष देऊ नका. आपण काय केलं, ट्रान्सफॉर्मरमधले जे लॉसेस होते ना, त्याचा एक लॉस कोणता, कॉन्स्टंट, जो कधीच बदलत नाही. एक व्हेरिएबल, जो लॉस कधीच बदलत नाही, तो लोड इंडिपेंडेंट असतो. म्हणजे ते लोड लावा न लावा याला काही घंटा फरक पडत नाही. व्हेरिएबल हा लोड डिपेंडेंट असतो. व्हेरिएबल लॉसेसमध्ये जो सगळ्यात मोठा लॉस असतो, जो वाइंडिंगमुळे तयार होतो, त्याला कॉपर लॉस असं म्हणतात. आता आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये किती कॉल वापरतो, 2, प्रायमरी आणि सेकंडरी. सो या लॉसेसचे 2 तुकडे झाले, प्रायमरी कॉपर लॉस आणि सेकंड. पॉईंटवर येतो. इंटरव्ह्यूला विचारतो की बाबा सांग बरं, कॉपर लॉसला व्हेरिएबल लॉस का म्हणतात. तर तुम्हीच बघा बानो, कॉपर लॉसचा फॉर्म्युला काय असतो, I²R. म्हणजे कॉपर लॉस हा ना करंटवर डिपेंड आहे. मशीनचा नियम असतो, तुम्ही मशीनवर जर लोड ठोकला ना, मशीन करंट जास्त खेचते बघा, लोड काढला की कमी खेचते. सो आय रिपीट माय वर्ड्स, हा जो करंट असतो ट्रान्सफॉर्मर मधून जाणारा, हा लोडवर डिपेंड असतो. तुम्ही जो लोड वाढवला तर एका ठिकाणी करंट वाढतो, लॉसेस पण वाढताय. तुम्ही लोडला कमी करताय, करंट कमी होतो, लॉसेस पण कमी होतं. सो मी असं म्हणू शकतो की कॉपर लॉस जो असतो बानो, तो टोटली लोडवर डिपेंड आहे. आता मला सांगा, जो लोडवर डिपेंड आहे आणि लोड जर कंटिन्युअसली बदलत राहिला तर लॉस पण बदलतो ना, म्हणून याला व्हेरिएबल लॉस असं म्हटलं जातं. पण त्याच्या दुसऱ्या साईडला काही लॉसेस धातूमध्ये बनताय. जो पहिला लॉस धातूमध्ये बनतो त्याला एडी करंट लॉस असं म्हणतात, दुसऱ्या लॉसला म्हणतात हिस्टेरिसिस. मग पोरांचं म्हणणं, याला कॉन्स्टंट का म्हणतात. या 2 लॉसेसला काही घंटा फरक पडत नाही. तू लोड लावू नको, फक्त सुरू कर. हे काय म्हणतात माहित आहे का, आम्ही असे रिलेटिव्ह आहेत, आम्ही नात्या गोत्यातले असे पाहुणे आहेत, आम्हाला इन्व्हिटेशनची गरज नाहीये. तुम्ही फक्त घरी प्रोग्राम ठेवा, आम्ही येणार का तर येणार. कसं काय मी सांगतो. एडी करंट लॉस हा डिपेंड करतो B² F² आणि T² वर. आणि हिस्टेरिस लॉस हा डिपेंड करतो Bचा पॉवर 1.6 F × V. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, F म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी, T म्हणजे धातूची थिकनेस आणि V म्हणजे धातूचा व्हॉल्यूम. तुम्ही नीट चेक करा, या 3 आणि या 3 व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात. एकदा तुम्ही ट्रान्सफॉर्मर विकत आणला ना, ह्या व्हॅल्यू बदलता नाहीयेत. बदलू शकता पण बदलत नाहीत. आपण तो सांगण्याचं तात्पर्य काय, याच्यामध्ये एक पण अशी व्हॅल्यू नाही जी बदलते. जी व्हॅल्यू कधी बदलतच नाही पोरांनो, त्याला तुम्ही लोड लावा की लोड लावू नका, करंट किती द्यायचा द्या, देऊ नका, याला काही घंटा फरक पडत नाही. म्हणून याला कॉन्स्टंट लॉसेस असं म्हटलं जातं, जे आयर्न आणि कोर लॉसेसमध्ये काउंट होतं. तर सगळ्यात मोठा प्रश्न पोरांना असा पडतो, हे पण सांगतो की एडी करंट लॉसला कमी कसं करायचं. एडी करंट लॉसला कमी करण्यासाठी हे जो अखंड धातू असतो त्याचे तुकडे केले जातात. याला आपण साध्या भाषेमध्ये लॅमिनेटेड शीट असं म्हणतात. सो एडी करंट लॉस इज रिड्यूस्ड बाय युझिंग ए लॅमिनेटेड शीट. आणि हिस्टेरिस लॉसला कमी करण्यासाठी जो धातू असतो तो बेस्ट क्वालिटीचा वापरला जातो, विच हॅज हाय परमॅबिलिटी आणि लो रिलक्टन्स. ओके, याच्या बाबतीत कोणाला काही क्युरी असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा.